साठी गंभीरपणे उभे राहणार आमच्या आशाताई बुचके विचार वाटते. आशाताई तुम्हाला नको. आज आपण सर्वजण जो उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो खरोखर आनंदाचा आहे. आणि आपण आलाय, कडाक्याची थंडी आहे, परंतु आपल्या सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की आम्ही उमेदवारांना निवडून देणार. ही 25ची निवडणूक नगर परिषदेची आम्ही विजयी करणार. जुन्नर नगर परिषद ही सर्वसामान्य जनतेची असणार आहे आणि इथे होणारी कामं देखील त्याच योग्यतेची होणार आहे. कारण आपण जे उमेदवार दिले आहेत ते सक्षम उमेदवार दिलेले आहेत. भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उमेदवार देताना जी काही फसवणूक झाली असेल त्याच्यासाठी आपण काय रडत बसणारी लोक नाही. आपण खंबीरपणाने पुढे चालणारी आहोत. 100 कौरव नको आम्हाला, 5 पांडव चालतील आणि 5 पांडवांमध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीचा आम्ही या नगरासाठी, या नगर परिषदेसाठी उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. कारण या ठिकाणी हे सक्षम उमेदवार आहे. नगराध्यक्ष देखील तितकीच सक्षम आहे आणि म्हणून तृप्तीताई परदेशी हे आपला नगर अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी दीपेश भैया या वॉर्डाचा उमेदवार आहे आणि त्याने उपनगर अध्यक्षपद भूषवलेलं आहे. चांगलं काम करून दाखवलंय. आधी केलं आणि मग सांगितलंय, आधी केलंय आणि मग सांगितलंय असा असणारा उमेदवार आहे. या ठिकाणी श्रीकांत मिरकुंडे हा 2 नंबरमधून उमेदवार आहे. त्याचप्रमाणे 6 मध्ये जिथे आपल्याशी संघर्ष झाला, फसवणूक झाली, ज्याने केली त्यालाही जनता धडा शिकवणारच आहे. आपण त्या भानगडीकडे जायचं नाही. कारण आपल्याला कुणाला वाईट म्हणून स्वतः चांगलं व्हायचं नाही. आपल्याला आपलं कर्तृत्व दाखवायचं आहे, आपल्याला आपलं कर्तृत्व करायचं आहे आणि ते आपल्याकडे आहे ते सिद्ध करण्यासाठी जनता आपल्या डोक्यावर हात ठेवायला तयार आहे. आपण तेवढी काळजी घेतली की निश्चितपणाने 6 नंबरमध्ये सुद्धा अनिल भैया रोकडे आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारी प्राजक्ता शंभूराजे गाजरे यांची सुनबाई जोशी ही उभी आहे की ज्या बाळासाहेबांची आई एका मताने पडली, ती खंत कुठेतरी त्यांच्या मनामध्ये आहे आणि ती भरून काढायची आहे. बघा, उमेदवार देताना आपण किती बारकाईने विचार केलेला आहे. 7 नंबरमध्ये सुद्धा नंदू तांबोळी याच्या पप्पाने आयुष्य घालवलं भारतीय जनता पार्टीसाठी. ज्या दिनेश दुबे कायम आत्ताच्या लबाडाबरोबर असायचा, कोणी उभं राहत नसायचं त्याच्या पुढे, तर आज तो प्रत्येक वेळी नंदू तांबोळी उभा राहायचा. आपण ते पण लक्षात घेतलं पाहिजे की त्यागाच्या वेळी त्याग करणारा आणि पक्षासाठी ताकद देणारा, पक्षावर लढणारा असा कार्यकर्ता आपण त्याला नक्कीच विजयी केलं पाहिजे. त्याच्यासोबत असणाऱ्या जोशीताई त्या देखील ह्या अत्यंत प्रामाणिक, अत्यंत नवरा बायको कुटुंब सक्षमतेने आपलं कुटुंब चालवून जगाला मदत करतं, म्हणून तिथे त्या ताईंना दिलेलं आहे. असे हे सगळे उमेदवार आपल्या रिंगणात आहेत. आणि आत्ता नानांनी जसं सांगितलं की पंतप्रधान आवास योजना असेल, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक गोष्टी करत असताना तुम्ही कधी मोदींना रागवताना बघितलं का हो? बघितलं का? नाही ना? मग तुम्ही सांगा, इतकं जग त्यांच्यावर प्रेम करतंय. जगात त्यांनी भारताचा आलेख उंचावला आहे, परंतु किती कोणी काही बोललं तरी ते लक्ष देत नाही, कारण त्यांना लक्ष द्यायला वेळच नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपण केलं पाहिजे. कोण काय बोलतंय ते त्याच्या घशात जाईल. 3 तारखेला त्याला कळेल की आपली योग्यता नेता म्हणून काय आहे, कार्यकर्ता म्हणून काय आहे, उमेदवार म्हणून काय आहे, हे ते भोगतील. कारण सगळे दिग्गज दिलेले आहेत. दिग्गज म्हणजे कसले? 2 नंबरवाले, सगळे 2 नंबरवाले, बारवाला, कॉन्ट्रॅक्टर, ज्याच्याकडे खूप पैसे आहेत, असे उमेदवार दिले. तुम्हाला आठवत असेल 16ची निवडणूक, त्याच्या आधी असणारी 11ची निवडणूक, त्यावेळी सुद्धा आपण श्यामला वगैरे सगळ्यांना तिकिटा दिल्या, डोकेताईंना तिकीट दिली. त्यावेळी सुद्धा वल्लभशेठ असेच म्हणायचे, काय उमेदवार दिले, यांची लायकी आहे का, पोट पिळलं तर दूध बाहेर पडेल. परंतु तेच उमेदवार नगराध्यक्ष झाले. नगराध्यक्ष होऊन या ठिकाणी त्यांनी दाखवलं आणि त्याच ताई टोपली घेऊन भाजी विकणाऱ्या त्या सुद्धा नगरसेविका झाल्या. माणसाच्या कपड्यावर माणसाच्या कर्तृत्वाला जोडणं योग्य नाही.
त्याच्या घरात काय तो खातोय त्याच्यापेक्षा तो समाजामध्ये कसा वागतोय आता हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि ते महत्त्वाचं असताना जर आपण दुर्लक्ष केलं आणि न्याय दिला नाही तर निश्चितपणाने आपल्याला सुद्धा नेता म्हणून घ्यायची लायकी नाहीच. नेत्याने कायम लक्षात ठेवलं पाहिजे का आपला कार्यकर्ता आपल्यासारखा घडावा. या ठिकाणी दीपेश भैयाला तिकीट दिली. मला सांगितलं की अरे तुमची शीट पडली का बाबा, त्यावेळी पण मी आजारीच होती. तो म्हणाला नाही तो पडणारच आहे. तो दीपेश भैया निवडून पण आला, उपनगराध्यक्ष झाला, चांगलं काम त्याने या वार्डात केलं. त्याच पद्धतीने आत्ताचे उमेदवार सक्षम आहेत. त्यामुळे जो आमच्याकडे बघेल त्याने त्याच्या लायकीत राहावं, नाही तर त्याला गाडू आणि आमचं कमळ फुलू. ते फुलणारच आहे, ते येणारच आहे. त्याला कोणी अडवू शकत नाही, कारण ती नियतीची ठरलेली नीती आहे. आणि नीतीबरोबर जो जाईल तो कधीच खड्ड्यात जात नाही. नीती जो वापरेल तो विजयी होणार आहे. तुम्ही बघितलं का दीपेश भैयाची आई, आमच्या अतुल भैयाची आई, कधी पहा सतत हास्य चेहऱ्यावर, दुःख इतकं झेललं पण कधी चेहऱ्यावर त्यांनी असं दाखवलं नाही. एक चांगल्या आईची मुलं जिने लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार केले आणि म्हणून ती आज सुखी आहे, मुलंही सुखी आहे, कारण संस्कार चांगले आहे. या ठिकाणी तुम्ही तिला पाहिलं का आता आमचा वैभव किती पळतो, किती काळजी घेतो, परंतु तिचं कुटुंब खोत कुटुंब हे देखील तितकंच तोलामोलाचं आहे. तोलामोलाचं म्हणजे खरोखरच त्यांनी देशाच्या सीमेवर पण लढले, इथे पण नगराध्यक्ष म्हणून काम केले. अशा कुटुंबातली ती आहे आणि म्हणून तिच्यामध्ये ते रक्त आहे. रक्तात लागतो, रक्तात असल्याशिवाय येत नाही असं. या ठिकाणी आपण बघितलं की आनंदभैया शेजारी बसलाय. मामा कंपनी इतकी स्ट्रॉंग आहे. सगळे मामा जेव्हा वेळ येते ते मामा मंडळी धावून येतात आणि हा त्यांचा सगळ्यात मोठा आधार आहे. या ठिकाणी आमचा रोहित मंडल अध्यक्ष आहे, सचिन खत्री शहर अध्यक्ष आहे. या ठिकाणी स्वतःचा वेळ काढून जबाबदारी दिली आहे म्हणून आमचे आशिष भाऊ नारंगावरून इथे येतात आणि वेळ देतात. त्यांना वाटतं की माझा पक्ष मोठा झाला पाहिजे. राष्ट्र आहे, पक्ष आहे आणि मग मी आहे. तोपर्यंत मी नाही, माझी ओळख काय आहे असं जर जेव्हा मानतो ना माणूस तेव्हा कुठेही आपण कमी पडणार नाही. श्रीकांत तो तर निवडून येणारच आहे. तू कळसच करणार आहे. तू दाखवून देणार आहेस की मला तुम्ही चिडवता काय, फुलं विकणारा, अरे इथे चाय विकणारा देशाचा पंतप्रधान झाला आणि तो दिसाला फुलं विकणारा. देवाला फुलं वाहिली जातात, गेल्यावर माणसावर फुलं टाकली जातात आणि त्या फुलांचा तुम्ही अपमान करणार असाल तर तुम्हाला देव सुद्धा सोडणार नाही. हे आमच्या सरकारचं सांगणं आहे. तोंड सांभाळून बोला. आता राहिले 3 दिवस, उद्या येत आहेत महेश दादा. या ठिकाणी सगळ्या संघटना कामाला सुटल्या आजपासून आणि त्या संघटना ज्यावेळी सुटतात ना त्यावेळी ते बाकीचं काही पाहत नाही, ते एकच पाहतात, कमळ एक कमळ. येऊन येणार कोण, आवाज असा नाही चालणार मला. येऊन येणार कोण, आहेस तू. एकदा वर हात करून सगळ्यांनी सांगा बरं, ही शपथ आहे ही की आम्ही सगळेजण कमळाच्याच पाठी कमळच हाती घेणार आणि कमळाला विजयी करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.